नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपल्या पुऱ्या आणि बांगड्याच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद आलेला आहे. खूप चांगले व्ह्यूज आलेले आहे नवीन यूट्यूबरच्या मानाने. त्याच्यामुळे थँक्यू. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपलं घाण्याचं डेकोरेशन केलंय ना, आपण फ्लावरची रांगोळी काढली होती ते कसं केलं आणि त्यासाठी किती खर्च आला आणि ते फुलं किती किलो होते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, सगळ्यात आधी आम्ही हे फुलं आणून घेतले होते. हे फुलं होते टोटल सगळे 10 किलो. 2-2 किलो फुलं होते. हे बघा, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, गुलाब आणि शेवंती हे सगळे 2-2 किलो होते. आणि हे पसळीचे पानं आय थिंक, म्हणजे मला एवढं काही माहीत नाही, पण शोचे फुलं म्हणून म्हणतो आम्ही. सॉरी, शोचे पानं. तर या सगळ्या छोट्या छोट्या टाबऱ्यांना मी मस्तपैकी फुलं कट करायला लावले होते. आणि मी पण फुलं कट करत होते, का असं नाही का मी त्यांना सांगत होते, पण थोडंफार मी मध्ये मध्ये व्हिडिओ काढत होते. आता शिवांशला सगळ्यात सोपं काम दिलं होतं गुलाबाच्या पाकळ्या करायच्या. सगळ्यात आधी 2 समय आम्ही ठेवून घेतल्या कार्पेटवरती. रेड कलरचं कार्पेट आत धरलं होतं आणि पाट ठेवलं होतं. सगळ्यात आधी आम्ही मध्ये जातं ठेवलं, हे कुंदाचं जातं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर सुपाऱ्या, पानं आणि काही अक्षदा ठेवून बांगड्या ठेवल्या. आणि हे जे पाकळ्या करून ठेवल्या होत्या त्या सुकू नये म्हणून आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत तशाच ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर एक जुंदणीला मी सोबत घेतलं आणि आपलं डेकोरेशन करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर समईच्या आकड्याकड्याने सुद्धा आम्ही फुलं ठेवून घेतलेले होते. समय बऱ्यापैकी मोठे असल्यामुळे अजून छान दिसत होतं. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आमच्याकडे थोडीशी छोटी होती, पण काय नाही म्हटलं, याने सुद्धा खूप छान डेकोरेशन तयार झालेलं होतं. गुलाबाच्या पाकळ्या आणि झेंडूच्या पाकळ्या आम्ही वरती चौरंगावर मांडलेल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही ज्या आधी आखून घेतलेले होते ना, अर्धा सर्कल, हाफ सर्कल आम्ही कंप्लीट करून घेतले व्हाईट कलरच्या फ्लावरनी. जात्याच्या कडाने गुलाबाच्या पाकळ्या, मग झेंडूच्या, मग केशरी झेंडू आणि बॉर्डर केली ती पानांनी, आणि त्याच्यानंतर व्हाईट कलरचे हाफ सर्कल, असं आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आहे ना, आम्ही दोन्ही साईडला 2 कळस मांडून घेतले आणि मध्ये चुडा ठेवलेला होता हिरव्या कलरचा, आणि त्याच्यावरती काही गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर पिसांची अशी खाण्यासारखी घडी घेतली, त्याच्यावर एक खोबऱ्याची वाटी, सुपारी, हळकुंड आणि बांगड्या ठेवल्या होत्या काही अक्षता ठेवून. हे आम्हाला छान छान शोसाठी भेटलेले होते. एक खलबत्ता घेतला होता. त्याच्यानंतर हे बघा, आता पूर्ण डेकोरेशन आपलं कंप्लीट होत आलेलं आहे. आणि दोन्ही समयांच्या मध्ये ना घंगाळा ठेवलं होतं, त्यात पाणी टाकून काही फुलाच्या पाकळ्या ठेवल्या. सगळ्या साईडनी ब्लाऊज पीस, खोबऱ्याच्या वाट्या ते ठेवलेलं होतं. आणि हे बघा, आपलं पूर्ण डेकोरेशन आपलं रेडी झालेलं आहे. साईडनी ही बैलगाडी ठेवली होती आणि छोटंसं एक लाकडी जातं होतं ते ठेवलेलं होतं. आणि लास्टला काय करावं ते समजत नव्हतं, म्हणून मग आम्ही काही मेहंदीचे कोण ठेवले आणि काही नागिनीचे पानं ठेवले होते, कारण नागिनीचे पानं आमच्याकडे भरपूर उरलेले होते. जवळून बघू शकता तुम्ही. आणि जातेला आम्ही एक गजरे आमच्याकडे अवेलेबल होते म्हणून गजरे लावले होते काही. तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. त्याच्यानंतर आहे ना, हे जे कळस ठेवले ना आम्ही 2 साईडला, ते सकाळी पानं मांडलेले होते, पण संध्याकाळपर्यंत बरेचसे पानं ते सुकून गेलेले होते, कारण ऊन इतकं भरपूर होतं आणि बाहेर डेकोरेशन केलेलं असल्यामुळे ना उष्णता खूप जास्त लागत होती त्याला. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या गोष्टी दाखवू राहिले बरं का, सगळ्या बारीक सारीक. कसं ना, म्हणजे तुम्हाला म्हणजे कधी कधी ना आपल्यातला एखादा कलाकार जागा होतो आणि असं डेकोरेशन करावं असं वाटतं, मग बारीक सारीक गोष्टी माहीत नसत्या. त्याच्यामुळे हे सगळं डेकोरेशन आम्ही खूप फास्टमध्ये घाईघाईच केलं होतं. आणि जास्त काही डेकोरेशन करायला पण वेळ भेटला नाही आम्हाला, कारण संध्याकाळची वेळ होत आलेली होती आणि फोटोग्राफर पण येणार होते. समय वाऱ्याने विजत होते, पण तरी पण आम्ही लावतच होतो. आणि ह्याच्यातले व्हिडिओ काही मला काढायचे होते, पण काही काही व्हिडिओ ब्लर आलेले बरं का, त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या. सगळ्या याच्यामध्ये ना मला हे व्हाईट कलरचं जे हाफ सर्कल आहे ना, ते खूप छान वाटत होते बरं का, एकदम उठवतीस होत होते. त्याच्यानंतर हे बघा, हे कुंदाचं जे जातं आहे ना, कुंदाचा दगड असतो त्याच्यापासून बनवलेलं हे जातं होतं. 10 किलोच्या फुलामध्ये आपण असं डेकोरेशन केलं आहे. कोणता एक्सपिरियन्स नाही, तरी मी फर्स्ट टाईम हे डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.